काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनीराजनगर येथे एक 11:15 ते 12:15 ह्याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती. त्या गाडीवरून धक्का लागला, या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे. त्या अनुषंगाने 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे. तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत. त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे, दगडफेक, रायटिंग असे बरेचसे सेक्शन्स त्यात लागलेले आहेत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये 7 आरोपी, एका गुन्ह्यामध्ये 9 आरोपी असे 16 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी. एकूण किती आरोपी आहेत? एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे 22 आरोपी आणि इतर आहेत, 22 नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये 21 आरोपी आणि त्यांच्यासोबत 15 ते 20 लोक असे आहेत. म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये 21-22 लोकांची नावं आहेत आणि इतर 10 ते 15 लोक आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते. अशा पद्धतीची घटना आहे. याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत. आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ शकतो. पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत? हा, याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी, 2 कर्मचारी जखमी आहेत. एक आहेत ते ॲडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत, म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे. परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. सर, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहता, म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न काल निर्माण झालेला आहे. नियमांच्या अनेक ठिकाणी पायमल्ली होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते, तर या अनुषंगानं आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत, अपर पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत. तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात, या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे.